हे फ्रेंड्स, आज रविवार दिवस संपला, पण आमच्या पाठीमागची कामं काही संपली नाहीत. मुलांना शाळेला सुट्टी, पण आम्हाला कुठं सुट्टी असती. घरातली कामं करून करूनच कंटाळून जातो. काय सकाळची सुरुवात आज माझी अशी झाली. आहोंचा फोन आला ATMला जाऊन ये. मग ATMला गेले. माझी मुलगी म्हणली, मम्मी मला पण शिकायचं आहे. म्हणलं चल ठीक आहे, ऑपरेट कर. मग तिनेच पैसे काढले. मुलांना काय आवडतं ना, हर एक गोष्टी शिकायला आनंदच वेगळा असतो त्यांचा. मग तिला ATMमधनं पैसे काढायला लावले. तिने ATMमधनं पैसे वगैरे कलेक्ट केले. तर हे बघता ना फ्रेंड्स तुम्ही, हे आमच्या इथलं प्लेग्राऊंड आहे. म्हणजे माझ्या स्कूलचं हे प्लेग्राऊंड आहे. बघा सगळीकडे इतकी ग्रीनरी. मी रोज म्हणते ग्राउंडवरती येईल, पण मला काय घरातल्या कामातून वगैरे आणि मुलांचा अभ्यास घेण्याच्यातून टाईमच मिळत नाही आहे ग्राउंडवरती यायला. मग काय, जर संडे असल्यामुळे जरा मटनचा बेत होता, त्याच्यामुळे नॉनव्हेज आणायला गेले होते. नॉनव्हेज वगैरे घेतलं. मग येता मग चाललं होतं फुटपाथच्या साईडने कडेकडेने. इथं मेन कॉलनी आहे. इथं माझं बालपण गेले फ्रेंड्स. मी तुम्हाला सांगते, मी इथं राहत होते. हे साईडला जे तुम्हाला फुटपाथ दिसतात ना, इथेच मी माझ्या मम्मीसोबत स्कूलला यायची चालत डुगू करत. मी माझ्या मुलीला सांगत होते, हे बघ परी, मी माझ्या मम्मीसोबत चालत स्कूलमध्ये ह्याच फुटपाथवरनं चालत येत होते. हे माझ्या स्कूलचं प्लेग्राऊंड आहे फ्रेंड्स. असं आठवलं ना की डोळ्यात पाणी येऊन जातं. ते बालपण किती छान असतं ना. नाही टेन्शन, काही नाही, नुसती मस्ती. व्यवस्थित जायचे ते दिवस, नाही का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मुलीला सांगत होते. हे गाव कुणाच्या ओळखीचं आहे का, तुम्ही कुणी पाहिले का, ओळखीचे जे असतील त्यांनी मला कमेंट करून सांगा ह्या गावाचं नाव. हे काय असे फुटपाथ आहेत. मी असं आठवतं, मी बाईकवर चालले, पण मला आठवत होतं की मी लहानपणी कशी माझ्या मम्मीसोबत मस्ती करत ह्या फुटपाथवरनं कडेकडेने चालत जायची. परत हे आमच्या इथल्या शेटजींचं पुतळा तुम्ही पाहिलाच असेल फ्रेंड्स, नाही का. आमच्या इथं हे जे कॉर्नर दिसतं ना, तिथं आधी पोस्ट ऑफिस म्हणजे ते म्हणतात ना, पोस्टचं हे होतं. माझं लक्षात येईना. आणि नाही का, हे आम्ही बंगला, इथं गेस्ट हाऊस आहे ॲक्च्युली. आणि मी इथं जे दिसतं ना साईडला, ते बॅडमिंटन कोर्ट आहे. तिथं मी बॅडमिंटन खेळायला वगैरे यायची लहान असताना, नाही का. मम्मीला घेऊन सायकलवरती वगैरे यायची कधी कधी फ्रेंड्ससोबत. मग मी तुम्हाला सांगते, माझ्या मुलीला सांगितलं, हे बघ परी, ही माझी स्कूल आहे. हे बघा, हे माझी स्कूल तुम्ही बघा फ्रेंड्स. जिथं मी नर्सरी टू 12th सायन्सपर्यंत मी पूर्ण माझं एज्युकेशन मी इथंच कंप्लीट केलं. हे तुम्ही माझं स्कूल बघा. ह्या स्कूलमध्ये मी लहानाची मोठी झाली. मी माझं पूर्ण नर्सरी टू 12th सायन्स तिथेच कंप्लीट केली फ्रेंड्स. नंतर काय, मग सगळ्या गोष्टी अशा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बालपण ते किती छान असतं ना. नाही कशाचं टेन्शन नाही, काय, नुसतं मस्ती करत राहायचं, अभ्यास करायचा, खेळायचं, बागडायचं. मोठं झाले की आहेच पाठीमागं लाईफमध्ये टेन्शन सगळे चालूच, नाही का. मग नंतर थोडं हे आमच्या इथला एरिया आहे, चौक आहे हा. ॲक्च्युली चौकातून मला ॲक्च्युली मार्केटमध्ये जायचं होतं, पण झालं असं की मी मार्केटला गाडी तिकडे वळवायची सोडून घरच्या साईडली चालले होते. पण नंतर लक्षात आलं, परी बोलते, मम्मी अगं आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे ना, काम होतं. सो परत गाडी टर्न केली. रॉंग साईडनी मी गाडी घेतली होती ॲक्च्युली. मला ॲक्च्युली त्या साईडून यायचं होतं, पण मी रॉंग साईडने गाडी घेतली. सो मग जाऊ दे बोललं, नाही का. होतं असं कधी कधी गडबडीत. मग गेले मार्केटमध्ये. हे आमच्या इथला एरिया, सकाळी लवकरच गेले होते, त्याच्यामुळं सगळीकडे शांतता दिसते.